आपण आहोत कल्याणी गणेश कला केंद्र या केंद्रामध्ये गणपतीचा कारखाना आहे त्यांचा. या गणपती कारखान्याचे मालक आहेत जनार्दन यशवंत ठाकरे. शिरीषपाडा तालुका वाडा जिल्हा पालघर येथे त्यांचा कारखाना आहे. तर आता नुकतेच 24 दिवस गणपतीसाठी गणेशोत्सवासाठी राहिलेले आहेत आणि या कमी दिवसामध्ये गणपती बनवण्याची लगबग त्यांची सुरू आहे. तर आपण त्यांच्याशी थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगाल सेठ की यावर्षी आपण किती गणेश मूर्ती तयार करणार आहात? तर आता आपल्याकडं कर्मचारी किती आहेत? स्त्री पुरुषसुद्धा कर्मचारी आहेत, पण त्यामध्ये स्त्रिया किती कर्मचारी आहेत आणि पुरुष किती कर्मचारी आहेत? आणि पुरुष? मग तुमचं आता हे काम आटोक्यात आलं आहे. आता 24 दिवस राहिलेत, तर आटोक्यात आलेलं आहे की अजून गणपती बनवणं बाकी आहे? आटोक्यात आलेलं आहे. पण मग तुम्ही काय सांगाल की तुम्हाला तुमचा अनुभव यामागचा काय सांगाल की सध्या जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती बनवता की मातीचे गणपती बनवता? तर जास्त कोणत्या प्रकारचे गणपती बनवता तुम्ही? प्लास्टर ऑफ पॅरिस. मग त्या बाबतीत अजून तुम्हाला काय सांगायचं आहे की लोकांना गणेश मूर्ती जे घेणार आहेत ग्राहकांना तुम्ही काय सांगाल की स्वस्त मूर्ती आहेत तुमच्या की महाग आहेत, परवडणाऱ्या नाहीत किंवा कसं काय, याबाबत काय तुम्हाला सांगाल यावर्षी? नाही, पण मूर्तीसाठी तुमचे ग्राहक समाधानी आहेत का? दरामध्ये, दर घेण्यामध्ये समाधानी आहेत? मग आता गणेशोत्सव हे झाला सीझन किंवा गणेशोत्सवाचं काम संपलं की तुमच्याकडं नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या मूर्तीसुद्धा बनवतात एक. तर त्या मूर्ती साधारण किती ऑर्डर असते तुम्हाला? 200. तर हे होते जनार्दन यशवंत ठाकरे. मूळ गाव त्यांचं सारसे आहे, परंतु या शिरीषपाडा या ठिकाणी ते व्यवसाय करतात. अतिशय शून्यातून त्यांनी हे विश्व निर्माण केलेलं आहे आणि या शिरीषपाडा ठिकाणी भव्य दिव्य असा त्यांचा गणेश मूर्तीचा कारखाना आहे. धन्यवाद जनार्दन ठाकरे, आपण आमच्याशी बातचीत संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण आमच्याशी 2 शब्द आपली प्रतिक्रिया किंवा आपली माहिती कारखान्याविषयी दिली त्याबद्दल धन्यवाद.